नमस्कार. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. नवरात्री हा शक्तीचा उत्सव आहे, माँ भगवतीचा उत्सव आहे. या शक्तीनेच, तिच्या कृपेनेच लोक पूजनीय होतात. तर आपण बघू कोणकोणत्या प्रकारची शक्ती कोणामध्ये होती. ध्रुव आणि प्रल्हाद हे अगदी बालक होते, 5 वर्षाचे, पण त्यांनी भगवंताची खूप भक्ती केली, तर त्यांची भक्ती शक्ती होती. त्यांच्या भक्ती शक्तीमुळे ते ओळखले गेले. गोपिका होत्या सगळ्या. गोपिका ज्यांनी श्रीकृष्णावर निर्व्याज प्रेम केलं, निरतिशय प्रेम केलं, तर गोपिकांची शक्ती ही प्रेमशक्ती होती. नंतर हनुमान आणि भीष्म. हनुमान तर बालब्रह्मचारी होते आणि भीष्म यांनी तर वडिलांच्या सुखासाठी त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आणि म्हणूनच त्यांचं नाव भीष्म पडलं. तर ह्या दोघांची, हनुमान आणि भीष्म यांची ब्रह्मचर्य शक्ती होती. वाल्मिकी आणि व्यास. वाल्मिकी यांनी तर रामायणाच्या आधी रामायण लिहिलं आणि व्यासांनी तर 18 पुराणे, 18 उपपुराणे, वेद हे सर्व प्रचंड ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण करून ठेवली. तर वाल्मिकी आणि व्यास हे त्यांच्या कवित्व शक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. भीम आणि अर्जुन यांचे पराक्रम सगळ्यांना माहीतच आहे. त्यांची पराक्रम शक्ती होती. हरिश्चंद्र आणि युधिष्ठिर. हरिश्चंद्र राजाने तर स्वप्नामध्ये दान दिलेलं राज्य प्रत्यक्षात दान दिलं विश्वामित्रांना. ते सत्यवचनी होते आणि युधिष्ठिर पण सत्यवचनी होता. तर ह्या दोघांची सत्यशक्ती होती. शिवाजी आणि राणा प्रताप यांची वीरशक्ती होती. तर अशा ह्या सगळ्या युगपुरुषांमध्ये शक्ती त्या रूपाने वास करत होती आणि त्यांच्या या शक्तीमुळेच ते प्रसिद्ध पावले आणि लोक सर्व त्यांना फॉलो करतात. धन्यवाद.